नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, पॅन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे आणि जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे। तर आता आजकाल आपण पाहू शकतो की पॅन कार्ड हे सर्वच ठिकाणी लागणारच आहे आणि पॅन कार्ड काढताना याच्या अगोदर आपण कोणतेही डॉक्युमेंट दिले तर ते चालत होते, पण आता केंद्र सरकारने याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि त्याचे काही नवीन नियम लागू केलेले आहेत। तर पहा ते कशा पद्धतीने हे नियम आहेत आणि ते नक्की केंद्र सरकारने याच्यामध्ये काय केले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार। तर पहा, पॅन कार्ड धारकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी येत आहे। जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला सर्वांना हे पॅन कार्डवरती नियम माहिती असणे खूप आवश्यक आहे। तर पहा, आता आपण पाहू शकतोय की साधं आपल्याला बँकेत जरी अकाउंट साधं ओपन करायचं म्हटलं तरी आपल्याला पॅन कार्ड हे लागत आहे आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झाले का आपण स्वतःचं पॅन कार्ड हे काढू शकतोय। आणि ज्यावेळेस आपण आपलं पॅन कार्ड काढणार आहे त्यावेळेस आपल्याला जो अतिरिक्त चार्ज द्यावा लागत होता, म्हणजे जो अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते, ते सरकारने आता बंद केलेले आहेत। म्हणजेच की एकूणच केंद्र सरकारने याच्यातील जो काही नियम काढलाय तो पाहूया। पहा, याच्या अगोदर पॅन कार्डशी कोणत्याही प्रकारची डॉक्युमेंट लिंक करण्यात आली नव्हती, पण आता पॅन कार्डशी आधार लिंक करण्यात आलेले आहे आणि ज्यावेळेस आपण आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलेले आहे त्यावेळेस आपल्याला कोणतेही पैसे खर्च केले जात होते ते पैसे खर्च केले जाणार नाहीत। म्हणजे आपल्याला जर टॅक्स भरावा लागत होता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तो आता भरावा लागणार नाही आणि त्यामुळे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे सोपे झालेले आहे। तर पहा, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी याच्या अगोदर खूप पैसे लागत होते, त्याच्यामुळे काही लोकांनी ते लिंक केलेले नाही। त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे आणि ती खुशखबर म्हणजे की आता आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जाणार नाही। आणि जर तुमचं नवीन पॅन कार्ड काढलेले असेल तर पहा, नवीन पॅन कार्ड ओपन करताना आपलं आधार कार्डवरच ते पॅन कार्ड ओपन झालेले आहे। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड बनवले गेलेले आहेत, त्यांना लिंक करण्याची गरज नाहीये कारण पॅन कार्ड लिंक झालेले आहे। कारण आपण जे डॉक्युमेंट जमा करताना केलेले आहेत ते आधार कार्डवरच केलेले आहे, त्यामुळे आधार कार्डवर ताबडतोब पॅन कार्ड भेटणार आहे। त्यामुळे ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक झालेले आहेत त्यांना लिंक करण्याची गरज नाही आहे। तर पहा, ज्यांनी नवीनमध्ये पॅन कार्ड काढणार आहेत, म्हणजे ज्यांनी आता पॅन कार्ड काढणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा चार्जही द्यावा लागणार नाही आणि त्यांना पॅन कार्ड काढणे हे सोपे झालेले आहे आणि आधार कार्डशी आता पॅन कार्ड लिंक करण्याची गरज नाही आहे, कारण की तुम्ही पॅन कार्ड ओपन करतानाच आधार कार्डवर पॅन कार्ड ओपन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता काहीही करायची गरज नाही। तर अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट किंवा येणाऱ्या माहितीचे नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याची योग्य माहिती भेटेल।